नेक्स्ट प्रश्न बघूया बाळा. इफ द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर and its area is 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरीमीटर. नाही समजला का? अरे नाही समजला का? काय डाऊट आहे का? उलूसा तरी तर मला सांगा. किती चिल्लर प्रश्न आहे, पण बोर्डगर आहे. पण बोर्डगर आहे. आता पहा, कालचा जसा शेवटचा प्रश्न होता ना आपला, त्याच हिसाबाने आहे भाऊ. कशा हिसाबाने? त्याच हिसाबाने आहे. नाही समजला का चिमणे? पहा, तर लेंथ ऑफ डायगोनल आपण रोम्बस म्हणते. तर रोम्बस कसा राहते? रोम्बस कसा राहते? स्क्वेअरचा आडा भाव, स्क्वेअरचा आडवा भाव, स्क्वेअरचा आडवा. ठीक है. द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस कितना? 30 सेंटीमीटर. हर एक क्या हो जाएंगे फिर? 30 सेंटीमीटर के. ठीक है, मतलब सीधा सीधा साइड ऑफ रोम्बस कितनी है बड़ा? 30 सेंटीमीटर. ठीक है, और एरिया भी दिया है. एरिया ऑफ रोम्बस किती? 240 सेंटीमीटरचा स्क्वेअर. फाइंड इट्स पेरीमीटर. अरे अरे अरे, गलत झाला, गलत झाला. काय गलत झाला माहित आहे? त्याने लेंथ ऑफ रोम्बस नाही दिलाय, लेंथ ऑफ डायगोनल दिलाय. इथे गलत झाला. मी म्हटलं इतका सोपा प्रश्न काऊन दिला? जर पेरीमीटर काढायचा आहे, साइड माहित आहे, तर 30 इंटू 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 30 मतलब 4 इंटू 30 डायरेक्ट उत्तर होता. पण हा तसा नाही आहे. साइड ऑफ डायगोनल दिलेला आहे त्याने, म्हणजे हे चुकीचे आपण दर्शवलं. तर साइड ऑफ रोम्बस नाही, डायगोनल साइड ऑफ रोम्बस लिहितो. ठीक आहे, डायगोनल साइड ऑफ रोम्बस म्हणजे हा काय पकडू आपण? D1 पकडू, हा वाला. ठीक आहे, काय पकडू? D1. बाळा D1 तुम्हाला दिलेला आहे 30 सेंटीमीटर. मी का म्हणतो अय D1 तुमच्याकडे आहे भाऊ, आहे की नाही? आणि एरिया पण आहे. यावरून अजून काहीतरी भेटण्याचे चान्सेस वाटून राहिले मला. काय भेटण्याचे चान्सेस आहेत? दुसरा डायगोनल पण भेटू शकते बाळा आपल्याला. दुसरा डायगोनल भेटू शकते का? कारण की बघा, प्लॅनिंग पहिलेच करू दिमागात. लक्ष दे, जर मी दुसरा डायगोनल काढलं आणि जेव्हा पहिला आणि दुसरा डायगोनल दोन्ही एका वेळेस सोबत भेटतात, तेव्हा 90 डिग्री मध्ये भेटतात आणि एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात. म्हणजे ही आणि ही बाजू माहित आली तर 90च्या समोरची हायपोटेनस काढणं पीजीटी न काय बहुत मोटी गोष्ट है का? प्लानिंग पहले किया दिमाग में, अब उसको एग्जीक्यूट करते हैं कागज पे विद द हेल्प ऑफ पेन एंड योर हैंड. गेट इट? माय अंग्रेजी. देखो, तो सबसे मेन, ओ माय गॉड, प्लानिंग होने के बाद अब भिड़ो. अब भाई जिस हिसाब से दिया है, एरिया ऑफ रोम्बस. कौन सी बस? रोम्बस. एरिया ऑफ रोम्बस क्या होता है? 1/2 इंटू सम ऑफ डायगोनल या प्रोडक्ट ऑफ डायगोनल. हाँ, D1 इंटू D2. तो देखो, अब बताओ बोले मेरे को एरिया ऑफ रोम्बस कितना है? 243. 1/2. D1 कितना है? D1 30 इंटू D2. क्या पता? अब देख, 2 कितना जा? 15 सा, तो 240. लक्ष्य दे, 240 इक्वल्स टू 15 इंटू D2. तो ये क्या हो जाएगा? G2. 15 इधर मल्टीपल उधर जाएगा तो डिवाइड 15. नहीं थमदा का? 240 को 15 थे डिवाइड करो. 15 1 15. 14 तुम 5 भाई, 15 2 30 होते. बोमला देवी पाय पाय 4तून 5 नाही जाय म्हणून 5तून 4 मायनस करतात का पोरं? असा करावचा. 14तून 5 गेला का? 14तून 5 9 आणि 8 टाकल्या 15. मी का म्हणतो 15 × 60 होते, तर 15 सक बोमला 15 सक 90. मग बय बेटे, तर D2 किती भेटला तुम्हाला? 16 सेंटीमीटर. या 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 काऊन जे 16 सेंटीमीटर. आता मी का म्हणतो लक्ष द्या, मी का म्हणतो लक्ष द्या. अरे हेट लमचा, पेरीमीटर विचारला आणि साईड काढणं गरजेचं आहे. पेरीमीटर विचारलं, साईड काढणं गरजेचं आहे का नाही आहे? तर साईड कसा काढूंगा? तर पहा, फॉर काय झाला? बरोबर आहे तिच्याही, हो का नाही? तर मी का म्हणतो रुद्रा, लक्ष दे इकडे, रुद्र रूप आला. रुद्रा पाय रे,
D2 as we know म्हणायचं. काय म्हणायचं? as we know both diagonal of rhombus are perpendicular bisect to each other. Chinchan, एक मिनट Chinchan, देखो as we know both diagonal of rhombus are perpendicular bisect to each other. बाइसेक्ट कर रहा है मतलब एक दूसरे को तोड़ रहा है कि नहीं तोड़ रहा है? मतलब कहां पे? टकले पे. अब ध्यान से देखो पीलू अब देखो वो ट्रायंगल बना कि नहीं बना. अब भाई वो दो टुकड़ों में तोड़ रहा है, इसका मतलब नाम नहीं लिखा क्या मैंने? ABCD. और वो दिखने में बहुत चिंदी भर दिख रहा है, नहीं? बहुत चिंदी दिख रहा है ना. धर तू म्हणतेस तर धर. अच्छा त्याच्यापेक्षा ते परू दे तिकडे, दिमाग खरं. हा येत बनू का फरक पडते? ABCD. चल पाय पाय मी का म्हणतो हा टाकल्या. तुमचं AC किती होता बाळा? 30 मान्य कराल. आणि जर ते एक दुसऱ्यांना कट केलं, त्यांनी केलं की नाही केलं? बायसेक्ट करतात ना ते एक दुसऱ्यांना. ठीक आहे, तर हा 15 होणार आणि हा पण 15 होणार ना. आणि जसं हा BD पण बायसेक्ट करतोय तर हा 16 होतो BD, तर हा 8 आणि हा पण 8 होणार की नाही होणार? तर असं लिहून टाकाल बाळा बायसेक्ट करतायत म्हणून, कारण की डायरेक्ट लिहिणार ना तुम्हाला मग फालतू ते मार्क नाही देणार. ठीक आहे, तर BD ऐवजी मी म्हणतो BO इक्वल्स टू काय होणार? ट्वाइस म्हणण्यापेक्षा थांबा असं म्हणतो मी तुम्हाला, समजेल नाही. BD इक्वल्स टू काय होतो? BO प्लस OD होतो. काय होतो बाळा? BD इक्वल्स टू BO प्लस OD. तर मला सांग BO आणि OD तर सारखा आहे ना रे? BO आणि OD सारखा आहे, तर मला सांग BO आणि OD जर सारखा असेल तर फक्त BO बद्दल मला काढणे आहे. तर BO म्हणजे किती? BO प्लस OD म्हणजे काय? सारखंच आहे ना. हा मी एकच सांगतोय फक्त, म्हणजे हा BD इक्वल्स टू काय राहणार? ट्वाइस ऑफ BO राहणार. मला गरज आहे BO ची, तर तो काय राहणार? हाफ ऑफ BD. जर BO हाफ ऑफ BD आहे तर सिमिलरली OC काय राहणार बाळा? OC अर्धा कोणाचा राहणार? ACचा. समजलं का? पोथी पुराण पूर्ण लिहिण्यापेक्षा. काय डाऊट? तर सांगा तुम्हीच. BO ची व्हॅल्यू BD किती आहे? BD किती आहे? BD 16 आहे, तर तू कितीचा? 8चा. तर BO किती मिळाला? BO किती मिळाला? 8 सेंटीमीटर. चला, आणि OC किती मिळाला? हाफ ऑफ AC म्हणजे 30. तू कितीचा? 15. तो OC इक्वल टू 15. समझला का? अरे कोई डाउट? तो भाऊ जो पीलू पीलू दिख रहा है आपको, पीलू पीलू देखो, ये पीलू पीलू दिख रहा है, ये पीलू, ये ट्रायंगल पीलू, ये आपको राइट एंगल ट्रायंगल दिख रहा है कि नहीं दिख रहा है? क्योंकि मैंने पहले ही आपको बता दिया था कि दैट डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बाइसेक्ट टू ईच अदर भाई, क्योंकि वो परपेंडिकुलर बाइसेक्ट करते ना, तो 100% स्क्वायर और रोम्बस ये दो ही परपेंडिकुलर बाइसेक्ट करते, बाकी ना ही रेक्टेंगल ना ही पैरेललोग्राम कभी एक दूसरे को परपेंडिकुलर बाइसेक्ट नहीं करते. समझ रहे हो? ये दो ही चीज है. ठीक है, तो देयरफॉर असं म्हणायचं, इन ट्रायंगल BOC angle O is 90 degree, therefore by using Pythagoras theorem काय होते Pythagoras theorem? PGT सांगा बरं. PGT ओय, 90 समोरचा BC का स्क्वायर भाई डायरेक्ट. हाँ, वो जरूर याद रखना. BC का स्क्वायर इक्वल्स टू BO का स्क्वायर प्लस OC का स्क्वायर. समझे नहीं समझे? बस होत बसल काम न धंदा. BO किती आहे? 8. OC किती आहे? 15. चा स्क्वेअर न स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर 64, 15 चा स्क्वेअर 225. धडाधड ऍडिशन करा. प्लस 64 भाई 9 6 2 8 आणि 2 जसाचा तसा. आता 289 कोणाचा होत बसल काम न धंदा. अंदाज मारायचा. अंदाज. आता BC चा स्क्वेअर, हा BC स्क्वेअर तिकडे गेला तर अंडर रूट होणार. मी का म्हणतो बाळा, 15चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे आणि 20चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे. 15चा किती आहे? 225 आणि 20 कोणाचा आहे? 400चा.
16चा स्क्वेअर अगर कराल तर शेवटी 6 येणार आहे. इथं 6 आहे का? त्याच्यानंतर 17चा स्क्वेअर कराल तर 7 7 49. हा वाटते बदया, वाटते की नाही वाटते? तर हा 17चा आहे का नाही आहे तर पाहून नाही टाकचा. 7 7 49. देखो मैं रीजनिंग भी डेवलप करा रहा. अरे 49 होगा. हाँ, अब 9 7 7 प्लस 4 बघा इकडे लक्ष दे. एका 7 एका एका म्हणजे 9 8. ओ माय गॉड, आला का नाही आला? देखो सबसे मेन चीज कहने का मेरा इंटेंशन ये है कि कभी कभी अक्कल प्लस नक्कल भी करना. आता हा आपण डायरेक्ट करून नकल केला, हा अकल म्हणजे डायरेक्ट तुमचा बीसी किती आला? 17. आणि बीसी भेटला म्हणजे का भेटला? सगळे साइड भेटले. ऑल साइड्स आर इक्वली रोम्बस. रोम्बस मध्ये सप्पा साइड का राहतात? सारखे. तर आता परिमीटर, आता पेरीमीटरला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? परिमिती चोपडा. परिमिती चोपडा. आता पाय, पेरीमीटर पाहू. परिमिती चोपडा. आमच्यावर कॉपीराइट स्ट्राइक नको मारजो. हो. तर पेरीमीटर ऑफ रोम्बस. कोणती बस? रोम्बस. मी का म्हणतो पेरीमीटर ऑफ रोम्बस काय असेल रे? सगळ्या साइडची समच असते ना. कालच सांगितलं होतं की स्क्वेअरचा पेरीमीटर आणि रोम्बसचा पेरीमीटर इज ॲज सेम ॲज बोथ रोम्बस. ठीक आहे. तर काय 4 इंटू साइड. तर काय असते साइड? आत्ता चालीन बाळा, हे सगळेच साइड समान असतात रोम्बस मध्ये. तर 4 इंटू 17. 17 17 4 जा पोमला. हा हे म्हणते डेलिया 54. हा कोणी 68. वा वा वा. आणि नाही झाला तर घराचा 17 इंटू 4 7 जा. वाह, एक भेटली 48. ठीक आहे, काही नाही, होते वयामानानुसार. 4 7 जा 28. 4 1 जा खत्म. का नाही आला तर कशाला टेन्शन घ्यायचा. ठीक है, 68 बड़ा सेंटीमीटर तुमचा उत्तर जो कि पेरीमीटर है. आई होप आपको ये समझ में आया होगा. सारे के सारे डिटेल ऐसे ही हम लोग पढ़ाई करते हैं. अगर आप चाहते हो हमारे साथ पढ़ना ऑफलाइन प्लस ऑनलाइन तो दिए गए नंबर 8275397522 पे कॉल करके आप सारी डिटेल पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ पढ़ना है करके, है ना. अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको थोड़ा बहुत भी अच्छा लगा हो ना, तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.